हॅलो. सोलापूर लोकसभा 2024ची ही निवडणूक अतिशय रंगतदार अशी पद्धती होणार आहे. या सोलापूर लोकसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे आणि यामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ, सोलापूर शहर मध्य मतदारसंघ, सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघ, अक्कलकोट आणि पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये काँग्रेस, भाजप, बहुजन समाज, बहुजन मुक्ती पक्ष, बळीराजा पक्ष, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया आदी पक्ष यामध्ये सहभागी झाले आहेत. या मतदारसंघात 2019ला भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यात लढत होऊन जय सिद्धेश्वर स्वामी हे निवडून आले. याच वेळेस तिसऱ्या नंबरला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश यशवंत आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. 2014ला भाजपचे शरद मारुती बनसोडे हे निवडून आले आणि त्यांनी त्यावेळेस काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार संभाजी शिंदे यांचा पराभव केला. तसेच तिसऱ्या क्रमांकावर बसपाचे संजीव सिद्धराम सदाफुले हे होते. 2009ला काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे निवडून आले आणि त्यांनी भाजपच्या शरद बनसोडे यांचा पराभव केला आणि तिसऱ्या नंबरला बसपाचे प्रमोद गायकवाड हे होते. 2004ला भाजप सुभाष देशमुख हे निवडून आले आणि त्यांनी काँग्रेसचे उज्ज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. हा मतदारसंघामध्ये लिंगायत, पद्मशाली, मुस्लिम, अनुसूचित जाती व धनगर समाजाची वस्ती जास्त असून येथे सुशीलकुमार शिंदे यांनी शहराचं कामकाज बघायचं तर जिल्ह्यावर मोहिते पाटील यांनी राजकारण करायचं असं एक समझोता झाल्याचे लोक सांगतात. आता यामध्ये जे उमेदवार आता निवडणुकीला राहिलेले आहेत किंवा या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती कशा पद्धतीची आहे हे जर आपण बघितलं तर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी आमदार आणि समाधान आवताडे हे भाजपचे आमदार आहेत. तर अजित पवार गटाचे यशवंत माने हे एकमेव आमदार आहेत. तर प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये एकमेव आमदार आहेत. प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असून सोलापूर मध्यमधून त्यांनी 2009 पासून सलग 3 वेळा विजय मिळवला आमदारकी म्हणून आणि विद्यमान आमदार पण ते आहेत. जाईजुई संस्थेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात काम करतात. तसेच काँग्रेस कार्यसमितीच्या त्या सदस्य असून राष्ट्रीय काँग्रेस कार्यसमितीच्या त्या सदस्य असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष व विद्यमान आमदार पण आहेत. तर राम सातपुते हे मूळ बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराचे चिरंजीव असून कामासाठी ते माळशिरसला आले व तेथे स्थायिक झाले. विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले हे तरुण नेतृत्व आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते माजी विद्यार्थी असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ते होते. आता माळशिरसचे ते विद्यमान आमदार आहेत. तर या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते भाजपचे आणि काँग्रेसचे प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते असा एक सामना होणार आहे. परंतु हा जो सामना आहे हा सामना थोडासा एकतर्फी असा जरी वाटत असला तरी प्रणिती शिंदे या कशा पद्धतीचे प्रचार करतात, कशा पद्धतीने लोकांमध्ये जातात आणि कशा पद्धतीने एकंदरीत कामकाज करतात यावर बरंच अवलंबून आहे. वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर हा एक दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर सोलापूरला पूर्वी ज्वारीचे कोठारे म्हणायचे सोलापूर जिल्ह्याला. त्यानंतर आता ऊस उत्पादनात हा जिल्हा आघाडीवर आहे. परंतु या जिल्ह्याचा काही भाग अतिशय दुष्काळी परिस्थितीसारखा आहे. माढा लागून असलेला हा मतदारसंघ सोलापूर शहर हा मतदारसंघ वाटतो
तसा सोपा नाही आहे, अवघड आहे. आणि दुसरं, इथं अक्कलकोटचे स्वामी महाराज आणि पंढरपूरचे श्री विठ्ठल ही दैवतही या मतदारसंघामध्ये आहेत. आता विठ्ठल कुणाला पावतो किंवा अक्कलकोटचे स्वामी कुणाला निर्णय देतात त्यावर बरंचसं काही अवलंबून आहे. पण वस्तुस्थिती जर तुम्ही लक्षात घेतली तर या मतदारसंघामध्ये मोठं उजनी धरण येतं आणि ह्या उजनीचं पाणी सोलापूर शहराला मिळावं म्हणून अनेक वर्ष प्रयत्न करून अनेक खासदार होऊन आमदार होऊन गेले, परंतु अद्यापही ह्या पाण्याचा प्रश्न अशाच पद्धतीने सुटलेला नाही आहे. या मतदारसंघात सोलापूरला आठवड्यातून 1 ते 2 वेळा पाणी पुरवठा होतो आणि यासाठी कायम पाणी पुरवठा होण्यासाठी उजनी ते सोलापूर ही स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याची जी प्रक्रिया किंवा प्रश्न होता तर तो अजून प्रलंबितच आहे आणि त्याचं काम काही व्यवस्थितपणे चालू झालेलं नाही आहे. तर सोलापूरमध्ये आज जर वाटत असलं की राम सातपुते आघाडीवर आहेत, त्यांच्याकडे भरपूर पाठिंबा आहे, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. काँग्रेसचे मध्यंतरी सुशील कुमार शिंदे यांनी 2009च्या पूर्वी 2 वेळेस विजय मिळवलेला आहे आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताई यांनी सुद्धा या मतदारामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळं आता प्रणिती शिंदे या कशा पद्धतीने या भाजपच्या लढ्याला तोंड देतात हे महत्त्वाचं आहे. कारण परिस्थिती कशी झाली की येथे गद्दार म्हणून शिक्का बसलेले काही लोक आहेत की जी भाजपमध्ये आले आणि भाजपमधून त्यांना ते पळून आले. मग शरद पवारच्या अजित पवार गट असेल किंवा मुख्यमंत्री शिंदे यांचा गट असेल, यांना 40 आमदार गुवाहाटीला गेले आणि आले म्हणून समाजामध्ये थोडीफार एक नैतिकता आहे आणि ते लोक ह्या लोकांना निवडून देतील किंवा नाही हे काय आत्ता सांगता येणार नाही आहे. परंतु लोक एक सज्जन प्रकारचे असतात आणि चांगल्या पद्धतीचे कामालाच प्रोत्साहित करतात, असा एक भाग आहे. तेव्हा सोलापूरचा जो भाग जर बघितला बहुसंख्य, तर तो दुष्काळी भाग असल्यामुळं किंवा सोलापूर शहर हे विणकामाचं शहर असल्यामुळं, विणकरांचं शहर असल्यामुळं येथे हातमाग आहेत, यंत्रमाग आहेत, त्यांचाही प्रश्न आहे, उद्योगाचा प्रश्न आहे. या शहरामध्ये मोठे उद्योगधंदे पण आलेले नाही या मतदारसंघामध्ये. की शैक्षणिक व्यवस्था म्हणायचं तर शैक्षणिक व्यवस्था मोठमोठ्या शिक्षण संस्था या शहरामध्ये नाही आहे. म्हणजे येथील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात मुंबईला जातात. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये जो खासदार निवडून जाईल त्याला विकास करण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत, परंतु हे लोक स्वतःचाच विकास करतात, लोकांचा विकास करत नाहीत. आता एक राम सातपुते हा बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आणि याच कामासाठी ते माळशिरसला आले आणि माळशिरस आल्यानंतर त्यांनी तिथं थोडंसं काम केलं. परंतु हा सातपुते शिकायला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला. अखिल भारतीय चळवळीचं काही कामं केले, काही आंदोलनं केले, त्याच्यामुळं ते प्रकाशामध्ये आले आणि मूळचे हुशार असलेलेच हे राम सातपुते शेवटी लोकांनी माळशिरसमधून त्यांना भाजपनं तिकीट दिलं आणि ते निवडून आले आणि आता त्यानंतर लगेच खासदारपणाचा होण्यासाठी त्यांना परत योगायोगाने तिकीट मिळालं. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यानंतर उद्योगधंद्याचा प्रश्न आहे, शिक्षण संस्थेचा प्रश्न आहे आणि लोकांना ज्या शासकीय योजना असतील त्या शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठीचा प्रश्न असेल. इथं काय होतंय की आमदार मंत्री किंवा खासदार झाले की ते गायबच होतात, परत ते लोकांना भेटतच नाहीत परत आणि त्यामुळं लोकांचे प्रश्न आहे तसेच राहतात. म्हणून या जो तुम्हाला जवळचा खासदार असेल किंवा जवळचा माणूस असेल जो तुम्हाला कायम भेटू शकेल, तुमचे प्रश्न सोडू शकेल, अशाच उमेदवारासाठी जर तुम्ही मत दिलं तरच व्यवस्थितपणा होणार आहे.
नाहीतर परिस्थिती कशी होईल की पुन्हा इतके खासदार आले, इतके आमदार झाले आणि शहर आहे तसंच राहिलं, लोकांचा ज्या समस्या आहेत त्या तसेच राहिल्या. किमान येथे रस्ते, पाणी पुरवठा, त्याच्यानंतर या शासकीय योजना, पेट्रोलचे कमी भाव, सिलेंडरचे कमी भाव, एकंदरीत अशा ज्या बहुसंख्य समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ह्या खासदारांनी प्रयत्न केले पाहिजे. परंतु तसं काही दिसत नाहीत. हे लोक एकदा फक्त मतं मागायला येतात, त्यानंतर गेले ते गेलेच, परत ते काय परत तुम्हाला भेटत नाहीत, तुमच्या अडचणी सोडवत नाहीत आणि एकंदरीत जी कामं असतात ती तशीच पेंडिंग राहतात. आता या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे या जर निवडून आल्या तर तो एक मोठा चमत्कारच घडेल. कारण लोक भाजपला काही वैतागलेले आहेत असं काही प्रश्न नाही आहे, पण काँग्रेसही त्यांना तशी योग्य वाटते असातला भाग नाही आहे. आता हे लोक वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतात आणि खालच्या पातळीवर कशा कशा पद्धतीने त्यांचे विकास कामं पोहोचतात त्यावर या मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून आहे. मग सध्या तरी राम शिंदे आघाडीवर असले तरी प्रणिती शिंदे यासुद्धा अतिशय जोमाने प्रचार करीत आहेत आणि एक महिला म्हणून त्यांना खासदार म्हणून निवडून द्यावं तर लोकांनी, आणि तो एक इतिहास करावा हे माझं त्या संदर्भामध्ये मी काही लोकांशी बोलल्यानंतर मला ते सांगितलं की वस्तुस्थिती अशी आहे की यामध्ये जर समजा तुम्ही 3 वेळेस त्यांना 4 वेळेस निवडून दिलं प्रणिती शिंदे यांना आणि त्यांचं कामही चांगल्या पद्धतीचं केलं तर त्या कामाचंच एक मोठेपणा किंवा त्या कामाची विस्तृतता, त्या कामाचं समजा मुंबईमध्ये काम केलं तर त्या दिल्लीसाठी जर गेल्या तर कदाचित त्या मंत्री होतील आणि त्यांना मोठं एखादं पदही मिळेल आणि ते कामही मोठे करतील. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जर विश्वास असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते मतदान करून जास्तीत जास्त मतदान करून योग्य त्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. कारण येथील जी तुम्हाला समस्याची यादी सांगितली, उमेदवारांचे एकंदरीत प्रश्न सांगितले किंवा एक उमेदवार कशा पद्धतीचे असतात हे सांगितलं, तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला विचार करण्यास भरपूर वेळ आहे. तुम्ही तर तशा पद्धतीने विचार करून शांतचित्ताने आपल्या आपल्या योग्य उमेदवाराला मतं देऊन त्यांना निवडून आणा. आता प्रणिती शिंदे या चमत्कार घडवतील असं वाटू लागलेलं आहे. आता तुम्ही या ATM चॅनलला, ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये या व्हिडिओचं जास्तीत जास्त एक शेअर करून प्रसार करा. ही या पद्धतीने मी आपणास सांगतो. आणि पुन्हा जास्तीत जास्त मतदान करा, चांगल्या उमेदवाराला निवडून द्या आणि त्यामधून आपलं सोलापूरचं नाव भविष्य होईल, सोलापूरचा विकास होईल अशा पद्धतीने कामं करा. कारण येथे 3 कन्नडी भाषा बोलली जाते, तेलुगू भाषा बोलली जाते, मराठी भाषा बोलली जाते. हा 3 राज्याचा मतदारसंघ आहे, 3 प्रकारचा. आणि येथून जर तुम्ही चांगल्या पद्धतीचा निकाल जर दिलात तर अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमच्या दृष्टीकोनातून ती ठरेल. तर एवढं या पद्धतीने तुम्ही ते काम केलं पाहिजे.